भारतभर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कळवण तालुक्यातील अभोना पोलीस ठाण्यात 78वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे। अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशन आवारात सुंदर उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे। उद्घाटनासाठी अभोना पोलीस ठाण्याकडून लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले होते। या स्तुत्य उपक्रमाला अभोना, कनाशी, कळमते, देवळीवणी, बोरदैवत येथील विविध सामाजिक संघटना तसेच व्यक्तिगत योगदानातून पाठबळ मिळाले आहे। यावेळी आपली भावना व्यक्त करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी सांगितले की आपले कर्तव्य बजावित असताना समाजाचे आणि निसर्गाचे आपण देणे लागतो। या अर्थाने लोकसहभागातून वृक्षारोपण तसेच सुशोभित उद्यान निर्मिती करण्यात येणे शक्य झाले आहे। अभोना येथील समाजभूषण सोमनाथ सोनवणे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की अभोना व परिसरातील नागरिकांचे त्या चांगल्या कामात नेहमी सहकार्य राहील। तसेच अभोना पोलिसांनी राबविलेला उपक्रम हा कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असाच आहे। बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते अल्पेश शहा यांनी आपले वडील भरत लेहचंद शहा यांच्या स्मरणार्थ उद्यानासाठी भव्य गेट देऊ केला आहे। तसेच त्यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यात उद्यान निर्मिती करण्यात आली। त्या यशवंत शिंदे साहेबांचे नाव देऊन यशवंत उद्यान असे नामकरण द्यावे अशी सूचना मांडली। अभोन्यातील दानशूर व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला असून अभोना कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खाजगी बाजार समिती, शिवसिद्धी येथील कांदा व्यापारी बांधव यांनी देखील अभोना पोलीस ठाण्यात तयार करण्यात आलेले यशवंत उद्यानासाठी मोलाचे योगदान देऊ केले आहे। आम्हाला अभिमान आज तुम्ही त्यांच्यात पाऊल ठेवून आणि तुम्ही एक वर्षाचे आज सर्व आम्ही पाहतो का कोणते मॅटर असो कोणावर काही एकमेकावर आई झालं पण तुम्ही दोन्ही पार्टी बसून समजून या गोष्टी चालल्या तुमचं ते सुद्धा आम्ही कौतुक करतो। तुम्ही एकावर डायरेक्ट हे करत नाही, सगळं समजून घेता। हा एक गावात सुद्धा तुमच्याबद्दल एक चांगला आदर आहे का नाही बाबा साहेब आल्यानंतर एकदम ॲक्शन नाही हे बाबा तू ये बस तू हे तुमच्या आम्हाला खरंच गावाला एक अभिमान आहे। असा अधिकारी त्या गावाला पाहिजे आणि आहे। आज तुमच्या हाताने चांगलं काम होते साहेब, याच्या पुढे सुद्धा असंच काम तुम्ही करावं। आमचे सगळ्या ग्रामस्थांचे तुम्हाला सहकार्य आहे। ते सर्व आधी ज्येष्ठ आहेत, सर्व आम्ही सहकार्याला असतो साहेब। आमच्या गावात कोणत्या आधी गवतो गावाला घेऊन सर्वांना घेऊन चालणार असतात आम्ही सगळ्यांना सहकार्य करणार। तुम्हाला तर मी कायम सांगू साहेब आपल्याला हे करायचं आपल्याला ते करायचं, सांगा आम्हाला गावाला काय पाहिजे तुम्ही सांगा फक्त आधीच आम्ही त्या पॉलिटिशियनसाठी आम्ही काही करा कधी तयार असतो। आमची जनता आमचे एका ग्रामस्थ इतके म्हणजे तुमच्या आधी नेहमी रात्री उभा आहेत आणि तुम्ही आज उपक्रम आज इथे 100 झाडं लावली आणि तुम्ही आज आम्हाला सगळं सांगून दाखवलं आम्ही कशा पद्धतीने हे सर्व केलं। खरंच तुमचं आम्हाला धन्यवाद आणि तुमचं किती कौतुक करावा। आणि झाड आता हे झाड मोठं होईल पण भविष्यात तुम्हाला कधी आठवण येईल। आता सुनील पाटील साहेब माझ्याकडे काय म्हणतात पण ते म्हणतात अरे सोमनाथ 2 मिनिटं चाल रे का साहेब नाही माझं झाड पाहिजे काय म्हणतात ते माझं झाड पाहिजे म्हणजे जसं मुलाला आपण जन्म देतो तसं त्यांचं आईची आत्मा असते। देशमुख साहेब सुद्धा तसंच असतं। तुम्ही गेले तरी साहेब तुम्ही गावाची कधी आठवण विसरणार नाही। गाव असे ना जो ते ड्युटी करतो जे गावाचं असं प्रेम घेऊन जातो हे अभोना आमचं गाव सगळ्यात एक नंबरचं गाव आहे। आमच्या इथे कोणा या गावात तुम्ही आता जे वृक्ष उपवनात जे करताय खरंच तुम्ही पुण्याचं काम करताय। आज काळाची गरज आहे। आज पहा या वर्षी 50% तापमान गेलं, आज परिस्थिती किती वाईट आहे, भयानक वाईट परिस्थिती। पण आज तुम्ही उपक्रम आज इथे 100 झाडं लावून राहिले आम्हाला सुद्धा अभिमान आहे का आमच्या या पॉलिटिशियनचे साहेब BPI साहेब तुम्ही सर्व कर्मचारी सर्वांच्या सहकार्याने आमच्या ग्रामस्थांसाठी तुम्ही आज उपक्रम केला त्यामुळे तुमचं धन्यवाद। आणि असंच पुढे तुमचं काम भरभराटीने चालू आहे। आमचं सहकार्य तुम्हाला काय माहीत थोडे 2 शब्द बोलून मला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो। कुठलीही गोष्ट मनामध्ये येणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे जगातली, परंतु ती कृतीमध्ये उतरवणं ही जगातली सर्वात अवघड गोष्ट आहे। तर साहेबांनी दोघींचा सुवर्ण मध्य साधला, त्यांच्या मनात ही चांगली संकल्पना आणली आणि ती त्यांनी उतरवली। त्याला भरभरून आपल्या आबोनेकरांनी प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल आबोनेकरांचाही आभार मानतो। आणि सर्वांची संमती असेल तर माझ्या मनात एक छोटीशी संकल्पना अशी आहे, साहेबांच्या संकल्पनेतून एवढं जे उभं केलेलं आहे या छोट्याशा गार्डनचं नाव पण आपण यशवंत गार्डन म्हणू किंवा यशवंत विश्राम सर्वांची इच्छा असेल तर आवाजी मतदान किंवा हात उंचावून सर्वांनी अभिमान द्यावं म्हणजे आपण त्या गार्डनचं यशवंत गार्डन ठेवा म्हणजे हा त्यांच्या खऱ्या अर्थीने सन्मान असेल। जसं सोमनाथ दादांनी सांगितलं पाटील साहेब असो देशमुख साहेब असो वेळोवेळी येतात तसं आपणही त्यांच्या गार्डनला बघून आपल्याला ती प्रेरणा मिळत राहील। आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे आपण एक रोपटही लावलं त्यांच्या नावाच्या गार्डनला बघून तरी ती त्यांचा खरा तो सत्कार असेल असं मला वाटतं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन कुशाल देवरे, सरप्रतिनिधी चेतन हिरे, कळवण।